आयुष्य असं निर्माण करा की लोकांनी तुमचं स्टेटसला ठेवलं पाहिजे. 392 वर्षापूर्वी या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये असा एक राजा होऊन गेला ज्या माणसानं स्वतःचा स्टेटस निर्माण केला. 392 वर्ष झाली. आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचं स्टेटस ठेवतात, द नेम ऑफ छत्रपती संभाजी महाराज. ह्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. सोबत घेतलं बारक्या पोराला संभाजीराजांना आणि महाराज आग्र्याच्या दरबारात पोहोचले. आणि त्यावेळी औरंगजेबानं झरी चाल टाकली आणि संभाजीराजानं शिवरायांना मागच्या रांगेत उभा केलं. अरे नामवंत सरदार, त्या सरदारांना सुद्धा ज्या राजानं धूळ दाखवली त्यांच्या पाठीमागे उभा केलं. महाराष्ट्राचा स्वाभिमान उजळला आणि दिलेल्या सगळ्या मनसबदारी फेकल्या आणि शिवाजीराजे औरंगजेबाचा दरबार सोडून गेले. आतापर्यंत आलमगीर औरंगजेब याचा अपमान अखंड जगात कुणी केला नव्हता. अखंड जगात आलमगीर औरंगजेब याचा अपमान फक्त एकाच वाघानं केला. त्या वाघाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण तेव्हापासून शिवाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात कधी आले नाहीत. पण त्यांचे पुत्र संभाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत. त्यावेळी या औरंगजेबाचा एक हत्ती होता. तो हत्ती संभाजी महाराजांना खूप आवडलेला. संभाजीराजे त्या हत्तीला धरायचे आणि सगळ्या गल्लीतनं फिरवायचे. या बारक्या पोराची चेष्टा करावी म्हणून औरंगजेबानं संभाजी महाराजांना बोलावलं. कान देऊ नका. औरंगजेब म्हणतोय, शंभू राजे, हमने सुना है ये मेरा हाथी आपको बहुत पसंद है. शंभू राजे, ये हाथी मेरा आपको बहुत पसंद है, लेकिन शंभू राजे ये हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे हो. इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे. काय प्रश्न विचारला है. शंभू राजे, मेरा हाथी आपको बहुत पसंद है, लेकिन शंभू राजे यह हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे हो. इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे. एवढे शंभू राजे औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात, ये औरंगजेब, ये तो जानवर है. औरंगजेब, ये तो जानवर है. बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे. लेकिन औरंगजेब, हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए वो भी महाराष्ट्र में, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे. बाणेदारपणे समय सूचकता दाखवणं काय असतं या मातीला संभाजी महाराजांनी शिकवलं. दुसरा प्रश्न विचारतोय औरंगजेब, बता शंभू राजे, हमने सुना है की तुम्ही उत्तम मल्लविद्या खेळता, उत्तम कुस्ती खेळता. मग शंभू राजे, आमच्या दरबारात सुद्धा नामवंत कुस्तीपट्टू आहेत. आमच्या दरबारातल्या एका मल्ल्याशी तुम्ही कुस्ती खेळाल का. आणि 9 वर्षाच्या संभाजी महाराजांनी औरंगजेबाचे सगळे सरदार बघितले, ते पैलवान बघितले आणि औरंगजेबाच्या डोळ्यात, औरंगजेबाच्या छावणीत, औरंगजेबाच्या समोर संभाजीराजे म्हणतात, या औरंगजेब, तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही. सबब हे महाराष्ट्राचं पाणी होतं, या स्वराज्याचं पाणी होतं. ही संस्कारांची ठेवण आहे ना, ही बापापासून शिवाजी राजांच्या अंगात, संभाजी राजांच्या अंगात पेरत आली हो. जिजाऊंनी, शहाजी राजांनी ही संस्कारांची पेरण आपल्या पोरांमध्ये केली हो. मग प्रश्न पडला की रयतेचा राजा औरंगजेबाच्या कैदेत आहे आणि स्वराज्य इकडे मोकळं पडलंय, काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यावेळी आपल्या बापाला सोडवायचं सगळं प्लॅनिंग 9 वर्षाच्या संभाजी महाराजांनी केलं. संभाजी महाराजांनी पेठारे तयार केले. सांगितलंय एक एक पेठारे बाहेर काढा. संभाजी राजे कुंभाराच्या वाड्यापर्यंत येऊन जाऊन दररोज शिवरायांना बाहेर काढण्याचं प्रॅक्टिस कसं करत होते. आणि झाल्यावरती एके दिवशी औरंगजेबाच्या हातावरची तुरीस ठेवून स्वराज्याचे शिवाजी राजे औरंगजेबाचा दरबार सोडून तडक गेले, निघून गेले. पण जाताना संभाजी महाराजांना एकटं सोडून गेले. काय वाटलं असेल 9 वर्षाच्या पोराला. एकटं मागे ठेवले, बाप निघून गेलाय. पण शिवाजी राजांना जाताना प्रश्न पडला. जाताना जर विचारलं पोरानं, बाबा, हो बाबासाहेब, जाताना मला एकट्याला सोडून जाणार का हो. अहो दर्या सुद्धा हटला असता, विचारलं असतं, आबासाहेब मला
एकट्याला माग सोडून जाणार, पण पुत्र जाणता होता. संभाजीराजे म्हणतात, आबासाहेब तुम्ही भिनगोर जावा, तुमचा छावा मागचं सगळं सांभाळायला आज तयार झालाय. आणि आपल्या पोराच्या जीवावरती शिवरायांनी तिथलं पलायन करून शिवाजीराजे थेट राजगडावरती जायला निघाले. पण माग संभाजीराजे राहिले होते. जसा शिवाजीराजे गेल्याची वार्ता औरंगजेबाला कळाली, तसं औरंगजेबानं मारेकरी पाठवायचं ठरवलं. पण जाताना शिवाजीराजांनी वाटेत हुल उठवली की वाटेत संभाजी महाराजांचं निधन झाले. वयाच्या 9व्या वर्षी संभाजी महाराजांच्या पाठीशी मरण बांधलं गेलं आणि सुखरूप शिवाजीराजे राजगडावरती पोहोचले. आऊसाहेबांनी विचारलं, ओ शुभा, अरे माझा शंभू राजा कुठे आहे रे? शिवाजीराजे बोलत नव्हते आणि वाटेत हुल उठवले होते की संभाजीराजांचं निधन झाले. ही गोष्ट जिजाऊंना कळाली. जिजाऊ ढसा ढसा रडल्या आणि म्हणतात, शिवबा तुमचा पाय कसा निघाला हो माझ्या शंभूला माग सोडून. जिजाऊंनी अन्न त्याग केला. रडून रडून शिवाजी राजांचे आणि संभाजी राजांचे तत्कालीन काळात बाप लेकाची भेट तुटली होती. रडून रडून दोघांची अवस्था बेकार झाली होती. पण शिवरायांना माहिती होतं आपला पोरगा आजही सुरक्षित आहे. ऐका, स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं? दादानो, हात तिचे आहेत, पाय तिचा आहे, पैंजण मात्र दररोज तुमच्या नावाचं आहे, रक्त तिचं आहे, दूधही तिचंच आहे, पण पोरग मात्र दादानो आजही तुमच्या नावाचं नाही. यापेक्षा स्त्रीनं नक्की काय करावं? मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचं आहे, कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचं आहे. त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. अहो, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तो कोण झाला? जिजाऊचा शिवबा झाला. तो जिजाऊचा शिवबा झाला. पण हे इतिहास आपण वाचत असताना या इतिहासातून आपण ज्यावेळी आपल्याकडे काही पुस्तक येतात की संभाजी महाराज स्त्री लंपट होते, त्यावेळी हे इतिहास परस्त्रीबद्दलचा पहिल्यांदा वाचला पाहिजे. दुसरी गोष्ट सांगितली जाते ते म्हणजे संभाजी महाराज व्यसनी होते. उभ्या आयुष्यात संभाजी महाराजांना सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही बरं का. पण आता काय काय इतिहासकार सांगतात की आमच्याकडे सातारला एक ग्रँडअप नावाचा एक इतिहासकार होता, ज्यानं मुघलांचा वगैरे इतिहास लिहिला. त्यात तो असं म्हणतो की संभाजी महाराजांनी इंग्रजांना काही दारूची पिंप मागवली होती. मग त्यानं लिहिलं की बाबा दारू पिणारा राजा, तर पिंप दारूची मागवली असल्यामुळे नियोजन असेल म्हणले. पण आमच्या मराठी लोकांना कळलं पाहिजे हो, मागवलेली दारू प्यायची नव्हती. मागवलेली दारू ही तोफेला लागणारी दारू होती. एवढं जर आमच्या इतिहासकारांना कळलं असतं. मला कधी कधी प्रश्न वाटतो की इतिहास लिहिणाऱ्या इतिहासकारांनी पहिल्यांदा घेतलेली का ह्याचा विचार पहिल्यांदा या मातीमध्ये केला पाहिजे. अरे काही म्हणतो आपण सुपारीच्या खांडाचं व्यसन नसणार राजाला, आपण काय म्हणतो व्यसनी. एकही व्यसन नाही संभाजी महाराजांना, उभ्या आयुष्यात एकही व्यसन नाही. पण छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणणाऱ्यातली 60 लोक व्यसन करतात. आत्ता लिहून देतो का रे पोरांनो? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालू नका पाय. जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच्या देशाचे ज्ञानोबराय, तुकोबराय आणि छत्रपती शिवराय. छत्रपती शिवराय. फक्त इथं बसून माना हलवायच्या आणि घरात गेल्यावर तंबाखू मानाचं असलं काय करायचं नाही. म्हणजे बाप अख्या घरात सुविचार लिहून ठेवतो व्यसन करू नये, आणि संध्याकाळ झाली बापच पोरला सांगतो जात जरा चुलीवरून सिगरेट पेटून आण. बरं ते बेना असे ते जणू काय शिवजयंतीची ज्योत घेऊन आले. या कसला संस्कार फिरतो. नगरला एके ठिकाणी गेलतो, एक माणूस माझ्या पशाला म्हटला, दादा तू नेहमी सांगतोस दारू बाद असते, एका वाक्यात पटवून सांग मला दारू बाद असते. मी आजपासून सोडली. मी म्हणलो 2 काचेचे ग्लास आण. बेनानं लगेच ग्लास आणले. मी म्हणलो एका ग्लासमध्ये दारू टाक, एका ग्लासमध्ये पाणी टाक. त्याने एका ग्लासमध्ये दारू टाकली, एका ग्लासमध्ये पाणी टाकलं. ताईनो मी दोन्ही ग्लासमध्ये किड्या मुंग्या टाकल्या. ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमध्ये किड्या मुंग्या
मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमध्ये किड्या मुंग्या जिवंत होत्या. मी म्हटलो बघ बाबा, दारू एवढी बाद असते, दारू पेल्यामुळं किड्या मुंग्या मेल्या. म्हणला मला समजलं. म्हणलो एखादं तरी बियाणं सुधारलं. मी म्हणलो तुला काय समजलं? म्हणला दादा, दारू पेणं हे किड्या मुंग्याचं काम नाही, मला त्याला फक्त मर्दाचं काळीज लागतं. हात जोडलं त्याच्या पुढं. आपल्याच कोल्हापूरच्या फार सुंदर म्हणते, शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे कसे होते? सकाळी लवकर उठे, रणांगणात सुटे, तलवार तुटे पण मागणं हटे. आताचे मावळे कसे आहेत? उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटली फुटे पण बेन मागं नाही हटे. काय संस्कार घेतोय आपण? आज आपण एकमेकाला आई वडिलांवरनं शिव्या देतो. अरे आपण लय भाग्यवान पोर आहेत. का भाग्यवान पोर आहेत? महाराष्ट्रातली पोरं लय भाग्यवान आहेत का? याच्या पाठीमागे कारण आहे. बाहेरच्या राज्यातली पोरं जन्माला आल्यावरती डॉल्बी डीजे लावल्या असतील, पण आपल्या महाराष्ट्रातली पोरं जन्माला आल्यावरती पाळणा म्हणला जातो. आणि आपली पोरं जन्माला आल्यावरती पहिला पाळणा कोणाचा म्हणला जातो? शिवाजी महाराजांचा म्हणला जातो. अरे आपल्या जन्मावेळी शिवाजी राजाचा पाळणा म्हणला जातो आणि आपल्या मृत्यूवेळी राम नाम सत्य हे प्रभू श्री रामाचा जय जयकार केला जातो. त्या पावन भूमीत आपला जन्म झाला. किती भाग्यवान माणसं आहोत. दोन गोष्टी पाळा, परस्त्रीचा आदर करायला शिका आणि व्यसन करू नका. तिसरा आरोप केला जातो संभाजी महाराजांवरती, ते म्हणजे संभाजी महाराजांनी राजाराम महाराजांच्या लग्नात उपस्थिती दाखवली नव्हती. शिवाजी महाराजांच्या मृत्यूवेळी संभाजीराजे उपस्थित नव्हते. मग आपल्याला लगेच प्रश्न पडतो, झालं असेल भांडण भावाभावाचं. अरे नाही रे, वाचत नाही आपण. ज्यावेळी राजाराम महाराजांचं लग्न होतं त्यावेळी संभाजी महाराज एका लढाईमध्ये होते. मग शास्त्र असं सांगतं, युद्धशास्त्र, की लढाई करताना त्या सरदाराला त्याच्या घरची, त्याच्या परिवाराची, आई वडिलांची कोणाची बातमी दिली जात नाही. का असं आहे, लढता लढता एखादा गेलाय, हा तुमच्या घरातली वारले, ते तुमच्या भावाचं लग्न आहे, चला तांदूळ टाकून परत माघारी लढायला, असं होतं का हो? नाही. महाराज त्यावेळी लढाईत होते आणि त्यावेळी राजाराम महाराजांचं लग्न झालं. त्यावेळी त्या लग्नावेळी संभाजी महाराज उपस्थित नव्हते. दुसरा प्रश्न ते म्हणजे संभाजी महाराज अंत्यविधीला नव्हते. ज्यावेळी संभाजी महाराज पन्हाळ्यावरती होते त्यावेळी महाराजांचं निधन झाल्यावरती शिवरायांचं धर्मशास्त्र असं सांगतं की राजा मेल्यानंतर त्या जागी नवीन राजा लवकरात लवकर बसवावा लागतो. त्यावेळी संभाजीराजे उपस्थित नव्हते. त्यावेळी या मंत्र्यांनी कुटील राजाराम महाराजांना गादीवरती बसवलं आणि सगळी सत्ता स्वतःच्या ताब्यात घेतली. पण ही गोष्ट पन्हाळ्यावरती असल्या संभाजीराजांना समजली आणि संभाजीराजे घोड्यावरती बसले. पण त्यावेळी अनेक लोकांनी संभाजीराजांना थांबवलं. पण त्यावेळी रायगडावरती मंत्र्यांनी कुटील डाव चालू केला होता. मंत्र्यांनी राजाराम महाराजांच्या आईला सोबत धरलं आणि हंबीर मामांना पत्र पाठवलं, हंबीर मामा तुमचा भाचा गादीवरती बसलाय. त्या राजाराम महाराजांना संभाजी राजापासून धोका आहे. हंबीर मामा, आम्ही रायगडावरनं काही मंत्री आणि काही घोडदळ घेऊन येतोय, तुमचं काही सैन्य घ्या आणि संभाजी राजाला पन्हाळ्यावरती गिरफ्तार करू. आता एखादा मामा असला म्हणला असता, बरं आहे भाचा आता गावदार गावला, आपला भाचा गादीवर बसतोय. पण आल्याबरोबर काही मंत्री हे कराडला आले, हंबीर मामांपाशी आले आणि मामांनी या मंत्र्यांना बघितलं आणि मामांनी या मंत्र्यासोबत संभाजी राजांकडे जायचं ठरवलं. आणि सगळी मंत्री पन्हाळ्यापाशी आले आणि संभाजी राजांना एकदा हंबीर मामांना बघितलं आणि हंबीर मामांनी शंभूराजांना बघितलं आणि कडाडला, हंबीर मामा घ्या ताब्यात ही सगळी मंत्री. अरे राजा जाऊन अजून 10 दिवस नाही झालं, त्यांच्या पोटच्या गोळाला पकडायला आल्यात, घ्या ताब्यात. सगळे मंत्री ताब्यात घेतले. त्यावेळी संभाजी राजांनी विचारलं हंबीर मामांना, हंबीर मामा तुम्ही राजाराम महाराजांचे सख्खे मामा, आमचे थोरले मामा असून सुद्धा तुम्ही राजाराम महाराजांच्या सोबत का नाही गेलात, त्यांच्या पत्राचा आदेश का नाही मांडलात? त्यावेळी हंबीर मामा म्हणतात, महाराजांनी शिकवलंय, महाराजांनी सांगितलंय की या स्वराज्याचे दुसरे वारस हे छत्रपती संभाजी राजेच असतील. संभाजीराजांनी या सगळ्या मंत्र्यांना पकडलं आणि संभाजीराजे या मंत्र्यांना घेऊन रायगडावरती गेले. पण या मंत्र्यांनी महाराजांच्या काळात प्रचंड चांगली कामगिरी केली. त्यामुळे संभाजीराजांनी या मंत्र्यांना जिवंत जीवदान दिलं. उभ्या आयुष्यात एकमेव राजा ज्याच्यावरती 3 वेळा विषप्रयोग केला. 3 वेळा विषप्रयोग करून सुद्धा राजा डगमगला नाही. संभाजीराजे हे रायगडावरती गेले आणि संभाजीराजे रायगडावरच्या तख्तावरती बसले आणि तख्तावरती बसल्या बसल्या
लोक म्हणायला लागली द किंग ऑफ इंडिया नाही, द किंग ऑफ भारत नाही, द किंग ऑफ स्वराज्य नाही, द किंग ऑफ हिंदुस्तान, द किंग ऑफ वर्ल्ड, अखंड जगाचा राजा छत्रपती संभाजी महाराज. जय जयकार स्वराज्यामध्ये झाला. आणि त्यावेळी औरंगजेब हा स्वराज्याकडे यायला निघाला. उभ्या आयुष्यात महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या उभ्या आयुष्यात एकदा सुद्धा औरंगजेब स्वराज्याकडे आला नाही. पण का आला याच्या पाठीमागं कारण आहे. ज्यावेळी संभाजीराजे तख्तावरती बसले त्यावेळी संभाजी महाराजांनी हंबीर मामांना बोलवलं आणि विचारलं, हंबीर मामा, जागा काढा मोक्याची, अशी जागा ज्या जागेवरती भरपूर सोनं असेल. हंबीर मामा म्हणले, एक जागा आहे. कुठली? औरंगजेब त्याचं आवडतं ठिकाण बुर्रामपुरा. आवडतं ठिकाण म्हणजे त्याच्या 2 बहिणी तिथल्या आणि त्याचं आयुष्यातलं एकमेव प्रेम प्रकरण तिथलं.